हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 43 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात. जर आपणास हे स्वामी चरित्र ऐकण्यास आवडत असेल आणि कथा या चॅनेलवर ज्या कथा ऐकण्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा अनेक प्रकारच्या कथा आपणास भविष्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत. भाग 44. बाळप्पांची सद्गुरू सेवा आता सुरू झाली. मार्ग खडतर व कठीण होता. बाळप्पा जेव्हा श्री स्वामींच्या दर्शनास जात तेव्हा स्वामी सगळ्यांना काही ना काही प्रसाद देत, परंतु बाळप्पाच कधीच काही देत नसत. कुणी दुसऱ्याने दिला तर काढून घेत. स्वामींची तऱ्हाच न्यारी. ते ज्यांना निरोप देत त्यांनाच प्रसाद देत, परंतु ज्यांना स्वसान्निध्य ठेवण्याचा त्यांचा मानस असे त्यास ते प्रसाद देत नसत. या गोष्टीमुळे बाळप्पांचे मन भरून येई. बाळप्पांसाठीही हा एक शुभशकून व सुचिन्हच होते. गावातील मुरलीधराच्या देवळात राहून बाळप्पा उपासना करीत असत. 2-3 घरी मधुकरी मागत. हाती माळ, स्वामी दर्शन व चिंतन हेच त्यांचे व्रत झाले. स्वामी त्यावेळी मोदींचे घरी राहत असत. सद्गुरूंचे पाय अंतर पडू नये म्हणून बाळप्पाही तिकडे जाऊन राहू लागले. सुंदराबाईंच्या हाताखाली रात्रंदिवस पडेल ते काम व सेवा करू लागले. निरपेक्ष सेवेचा महामेरू बाळप्पांच्या हातून उभा राहू लागला. स्वामींची सेवा करतेवेळी कित्येक वेळा त्यांची मध्यान्हीची माधुकरीची वेळही टळून जाई, परंतु बाळप्पा त्याच उपाशी अवस्थेत राहूनही प्रसन्नपणे सेवा बजावीत. ह्याच सेवाभावी भक्तश्रेष्ठ बाळप्पाने योगीराजांचे नामकरण श्री स्वामी समर्थ असे करून ह्याच नामाचा मंत्रजप सतत त्यांच्या मुखी असे. आता सर्वीकडे योगीराज श्री स्वामी समर्थ म्हणूनच ओळखले जाऊ लागले व प्रसिद्ध झाले. यजुर्वेदी असलेले बाळप्पा थोडे कर्मकांडीही होतेच. श्री स्वामी समर्थांनी हळूहळू त्यांच्यात बदल घडवून आणला. बाळप्पा दर सोमवारी शंकराची पूजा व अनुष्ठान न चुकता करत. त्यामुळे सोमवारी बरेच वेळा त्यांना सेवेस येण्यास विलंब होई. सुंदराबाईंनीही संधी साधून श्री स्वामींना विचारले की आपण एवढे परब्रह्म असताना हा बाळप्पा शंकराची पूजा का करतो बरे? स्वामी हसून उत्तरले, अगं दगडाची पूजा केलीच पाहिजे. जिना चढून आलीस म्हणून पायऱ्या तोडणार आहेस का? स्वामी बाळप्पांना निरनिळ्या अवस्थेतून घडवत होते. 6 महिन्यांनी त्यांनी बाळप्पास सांबाची पूजा आता बंद कर अशी आज्ञा दिली. परब्रह्माचा आजूबाजूला वावर असून तरीसुद्धा मानवी वृत्तींच्या आहारी गेलेले लोकही काही कमी नव्हते. अक्कलकोटात बाळप्पांवरचे श्री स्वामी समर्थांचे प्रेम पाहून काहींच्या मनात असूया व मत्सर निर्माण झाला असेल तर नवलच. एकदा श्रीपाद भटांनी श्री स्वामी समर्थास बाळप्पाला आपल्या कुलदैवतेस जाऊन यायचे आहे तेव्हा त्याला आज्ञा द्यावी असे सांगताच श्री स्वामी उत्तरले, अरे तो रोज आपल्या कुलदैवतेस जाऊन येतो. बाळप्पा मनोमन समजले. श्री स्वामी समर्थ नेहमीच कोड्यात व सांकेतिक भाषेत बोलत असत. बरेच वेळा त्याचा अर्थ सुचवलेली घटना घडून गेल्यावर लोकांच्या ध्यानी येत असे. सुंदराबाईंनी एकदा श्री स्वामींना विचारले की बाळप्पाने माधुकरी मागून खावे की गावी जावे आता? श्री स्वामी समर्थ कडाडले, अगं बसूनच खाऊ दे. चंद्र सूर्य असेपर्यंत राहू दे त्याला इथे. तारामंडळ असे पावे तो राहू दे. बाईंचा चेहरा उतरला, परंतु स्वामींचे आशीर्वादाने अभय ऐकून बाळप्पांना अतीव आनंद झाला. श्री स्वामी समर्थ नेहमी विदेही वृत्तीत असत. त्यांना कोणीही काही खाऊ घातले तरी ते खात, परंतु लौकिक व्यवहारात मात्र दुष्टांना घेत नसत. घेतले तरी ओकून टाकत. बाळप्पा स्वामींची अहोरात्र सेवा करीत असे. रात्री 12 नंतर झोपत व झोपताना स्वतःची शेंडी स्वामींच्या पलंगास बांधून ठेवीत. उद्देश हाच की निद्रावश होऊन आपल्या सेवेत त्रुटी राहू नये. बाळप्पांचे सोवळे ओळे कडक होते. बाळप्पांच्या मनातील हा विकल्प काढण्यासाठी एकदा स्वामींनी त्यांना सुतक असलेल्या बाईंच्या हातचे पाणी आणण्यास सांगितले. विटाळलेले पाणी आणण्याच्या विकल्पाने बाळप्पा थोडे थबकले, परंतु परत गुरुवाज्ञा झाल्याबरोबर पाणी आणून स्वामींना त्यांनी दिले. स्वानंदपूर्ण महात्म्याची सारीच साधना निजदेह विसरून असते. ह्या प्रसंगामुळे श्री स्वामींनी बाळप्पांच्या मनातील विटाळ घालवला. माणसाच्या मनातील विटाळ गेला की सारे किटाळ संपते. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत बाळप्पा अग्नीतून निघालेल्या बावनकशी सोन्यासारखे तावून सुलाकून निघत होते. सुंदराबाई पण बाळप्पांचा मत्सर व द्वेष करत असे, परंतु स्वामी समर्थांच्या पुढे तिचे काही एक चालत नसे.
स्वामी बाळप्पास कुलदीपक म्हणत. स्वामींनी बाळप्पास स्वतःची आठवण विसरवून खरा संन्यासी केले होते. श्री स्वामी समर्थ आता अजून एक लीला सहचराची वाट पाहतच होते. अक्कलकोट गावाजवळ मेदंगी येथे एक दर्गा आहे. तेथे कासिम साहेब जमादार नावाचा एक मुसलमान माणूस स्वामींचा शिष्य होता. त्याला श्री स्वामी समर्थांनी आपल्या मोजड्या म्हणजे चर्मपादुका दिल्या होत्या. हिंदू संन्यासाच्या मागे लागला व चप्पल घेऊन आला म्हणून त्याच्या परिवाराने व समाजानेही त्यास वाळीत टाकले होते. श्री स्वामी समर्थांच्या ह्या पीर साहेबाने मैदंगीस एका पडक्या घरात चौथऱ्यावर श्री स्वामी समर्थ पादुका ठेवून सेवा सुरू केली. लोक येऊ लागले. पीर साहेबांनी आलेल्या पादुकांखालील माती देण्यास सुरुवात केली व त्याने लोकांची कामे होऊ लागली. ह्याच पीर साहेबांकडे येणाऱ्या 2 पाहुण्यांची श्री स्वामी समर्थ वाट पाहत होते. मूळचे अफगाणिस्तानातील असलेले मिर्झा सिनिया पेशावर मधून लाहोरला आले व तेथेच आपलं कार्य सुरू केले. सूफी पंथांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम त्यांचे हाती होते. बगदादहून भारतात आलेल्या शमशुद्दीन साहेबांचा मुलगा अब्दुल रहमान हा त्यांचा खास होता. अब्दुल रहमान याचे धार्मिक शिक्षण पूर्ण होऊन त्याने कुराणावर ताबा मिळवला होता. साहजिकच श्री क्षेत्र मक्का मदिनाची हज यात्रा करण्यास गेले. ह्याच यात्रेच्या वेळी त्यांची भेट मिर्झा सिनिया यांच्याबरोबर झाली. सारे काही ईश्वरी संकेत होते. मिर्झा सिनिया व अब्दुल रहमान हे दोघेही हिमालयातील मेरू शिखराखाली ध्यानस्थ योग्यातील योगीराजांनी निवडलेले खास होते. श्री स्वामी समर्थांनी त्यांना सूफी पंथांच्या प्रसाराचे काम दिले होते. हज यात्रेच्या दरम्यान मिर्झा सिनियाने अब्दुल रहमानला एक शिवलिंग दिले होते, जे सौदी अरेबियात योगीराजांनी स्थापन केलेल्या परिशिवाचे प्रतीक होते. हज यात्रा पूर्ण करून दोघेही भारतात परत आले व पश्चिम क्षेत्री सह्याद्री पर्वतात भ्रमण करीत असता एका दऱ्यात त्यांची भेट योगीराजांच्या बरोबर, जे त्यावेळी चंचल भारती ह्या नावाने ओळखले जायचे, त्यांच्याबरोबर झाली. या भेटीत योगीराजांनी एका क्षणार्धात डोळ्यामधून तेज संक्रमित करून अब्दुल रहमान ह्यास शक्तिपाताची शिक्षा दिली होती. सूफी पंथांची दीक्षा आधीच घेतलेल्या अब्दुल रहमानला योगीराजांनी शक्तिपात देऊन क्षणात पूर्णत्वास पोहोचवले होते. मिर्झा सिनियांना दृष्टांत देऊन श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटास बोलवले होते. म्हणूनच हे दोघे गुरुशिष्य जोडी मैदंगीस जमादाराकडे येऊन राहिली होती. मैदर्गींच्या जमादाराबरोबर मिर्झा सिनिया व अब्दुल रहमान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. स्वामी वटवृक्षाखाली बसले होते. अब्दुल रहमानची वाट पाहतच होते आणि वेळ आली होती. भव्य भालप्रदेश, उंच अंगकाठी, तांबूस वर्ण, दाढी जटा वाढलेल्या, भावपूर्ण तेजस्वी डोळे, सफेद शुभ्र दात, मोजकी वस्त्रे असा पेहराव असलेल्या अब्दुल रहमान व श्री स्वामी समर्थांची नजरानजर होताच अब्दुल रहमानचे अष्टसात्विक भाव जागे होऊन मानस सरोवरांच्या तीरावरील ओंकार ध्वनी त्याच्या अंतरंगातील चिदाकाशात घुमू लागला. समाधी लागली. श्री स्वामी समर्थांनी आपल्या चरणातील मोजड्या पायानेच अब्दुल रहमानवर भिरकावल्या व प्रसन्न मुद्रेस त्यास गुरुमंत्र दिला. श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरूपाय नमः हाच अद्भुत समर्थ मुखातील मंत्र जो पुढे अब्दुल रहमान यांनी त्यांचे शिष्योत्तम दानोलीश्वर सद्गुरू साटम यांना दिला होता. अब्दुल रहमान व मिर्झा सिनिया 2 आठवडे अक्कलकोटात राहिले. रोज एकदा स्वामी समर्थांचे दर्शनास जाऊन उर्वरित वेळ जेऊरच्या श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोरील 50 फूट खोल असलेल्या पाय विहिरीतील कमानीत बसत व साधना करीत. श्री स्वामी समर्थांनी मिर्झा सिनिया यांना दिल्लीस तर अब्दुल रहमान यांना पुढील कार्यासाठी मुंबई जाण्याची आज्ञा दिली. प्रज्ञापुरात राहून श्री स्वामी समर्थ आपल्या लीला सहचरांना ठिकठिकाणी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळण्यास पाठवत असत. भाग 44 समाप्त. धन्यवाद. कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 44 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मन लावून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आपणास जर हे कथा चॅनलवरच्या कथा ऐकण्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे पुढील सर्व कथांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील.
आपल्याला अशा अनेक कथा ह्या चॅनेलवरनं ऐकायला मिळणार आहेत. भाग 45वा. द्वारकेत ब्राह्मणाला गेलेल्या वेळी रावजी वैद्यांनी दिलेल्या वचनाची श्री स्वामी समर्थांना आठवण होती. रावजींच्या तिन्ही पुत्रांवर श्री स्वामी समर्थांची कृपा होतीच. रावजींचा तृतीय पुत्र वामनचा जन्म 1848ला झाला. इसवी सन 1855मध्ये हुमणाबादला श्री माणिकप्रभूंच्या दरबारात एक प्रसंग घडला. रावजी वैद्यांचे बंधू यज्ञेश्वर वैद्य हे श्री माणिकप्रभूंच्या सेवेत होते. रावजींचा मुलगा विश्वनाथ म्हणजेच वामनबुवांचा भाऊ हुमणाबादला प्रभूंच्या सेवेसाठी काकांबरोबर गेला होता. सायंकाळची वेळ होती. प्रभूंच्या दरबारी टाळ मृदुंगाचा घोष चालला होता. अचानक वातावरणात बदल होऊन दिव्य प्रकाश चमकला. 3 दिव्य यती तेथे प्रकट झाले. मध्ये असलेल्या अजनबाहू तेजपुंज संन्याशाचे रूप दैदिप्यमान होते. हे म्हणजेच आपले योगीराज श्री स्वामी समर्थ होते. श्री माणिकप्रभूंनी श्री स्वामी समर्थास आलिंगन दिले व आदराने उच्चासनावर बसवून त्यांची षोडोपचारे पूजा केली. गुरुदेव दत्त नामाचा गजर चालू होता. अक्कलकोटचे बाबा सबनीसही तेथे सेवेस असल्याने त्या प्रसंगाच्या वेळी ते उपस्थित होते. श्री माणिकप्रभूंनी बाबा सबनीसांना योगीराजांची ओळख जगदीश्वर अशी करून दिली व सांगितले की लवकरच हे जगदीश्वर स्वामी तुमच्या अक्कलकोटास येतील. वामनबुवांच्या बंधूस म्हणजे विश्वनाथास श्री प्रभू म्हणाले की तुझा कनिष्ठ बंधू वामन या यतिवर्यांचा एकनिष्ठ भक्त होईल व यांच्याच कृपेने ब्रह्मनिष्ठ पदी बसेल. योगीराज श्री स्वामींनी विश्वनाथास जवळ बोलवले व आपल्या गळ्यातील हार काढून त्यांच्या 7 वर्षांच्या लहान भावास म्हणजेच वामनासाठी प्रसाद म्हणून घेऊन जाण्यास सांगितले. अहमदनगरला वयाच्या 9व्या वर्षी वामनाचा उपनयन संस्कार झाला. वडील बंधूंच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन चालूच होते. त्यांचा कल धार्मिकतेकडे होताच, परंतु ज्यापासून समाधान मिळेल असे गुरु सापडत नव्हते. दरम्यान वडील रावजी यांचे निधन झाले. वामनापुढे धुळ्यात प्रशिक्षण घेऊन आपले गाव वामोरी गाठले. नगरला नोकरी करीत असताना त्यांच्या कानावर श्री स्वामी समर्थांचे नाव आले. पुढे मातोश्रींना घेऊन पुण्यात तुळशीबागेत ते राहू लागले. ह्यावेळी श्री स्वामी समर्थांनी स्वप्नदृष्टांतात श्री दत्त रूपात येऊन त्यांच्या हातावर 3 तुळशी मंजिरी दिल्या. एकदा वामनबुवा आपल्या 2 मित्रांबरोबर एका पुराणिक बुवांबरोबर सत्पुरुषांच्याबद्दल चर्चा करीत बसले होते. एवढ्यात एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्या जवळ आला व म्हणाला, सद्गुरू वाचून सर्व व्यर्थ आहे. वामनबुवा उत्तरले, ज्याच्यामुळे चित्त स्थिर होईल व परमार्थिक समाधान मिळेल त्यांनाच आम्ही सद्गुरू दत्तात्रय समान मानू, परंतु अद्याप असे कोणी भेटलेच नाही. तो ब्राह्मण चटकन म्हणाला, तुला सद्गुरू दत्तात्रय स्वरूप यतिवर्य स्वामी महाराज अक्कलकोट येथे दर्शन देतील, लवकर जा. अचानक असे बोलून तो ब्राह्मण गुप्त झाला. वामन व त्याच्या बरोबरील मित्रांना फारच आश्चर्य वाटले. अक्कलकोट काही फार दूर नव्हते. त्याच रात्री वामनबुवांना दृष्टांत झाला व श्री दत्तात्रयांनी सांगितले की मीच अक्कलकोटात आहे व तुला पूर्ण आशीर्वाद देत आहे. मी तुला माझा सर्वस्वी अंकित ठेवीन. तू ताबडतोब येथे ये. स्वप्नात झालेल्या दृष्टांताप्रमाणे वामनबुवा अक्कलकोटास आले, परंतु समजले की योगीराज श्री स्वामी समर्थ गावाबाहेर गेले आहेत. वामनबुवा फक्त श्री स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन परत पुण्यास निघाले. श्री स्वामी समर्थांचे एक शिष्य काळबुवा नावाचे पुण्यात राहत असत. त्यांना वेडे ठरवून पुण्याच्या वेड्यांच्या येरवडा इस्पितळात भरती करण्यात आले होते. एकदा वामनबुवा आपल्या एका मित्राबरोबर ह्या इस्पितळात आले असता त्यांनी काळबुवांना पाहिले. काळबुवा सतत काळ आला, काळ रक्त खातो, काळ आला असे बडबडत असत. वामनबुवांनी ताडले हे कोणी सत्पुरुष असावेत. काळबुवांना धीटपणे त्यांनी तसे विचारताच काळबुवा एकदम म्हणाले, तुमच्याकडे ज्या स्वामी समर्थांनी निरोप देऊन जो ब्राह्मण पाठवला होता व तुम्ही ज्याची थट्टा केली ते स्वामी महाराजच आमचे मालक आहेत. वामनबुवा हे ऐकून चकित झाले व त्यांना आश्चर्य वाटू लागले. परत त्यांच्या मनाने अक्कलकोटला जाण्याची उचल खाल्ली आणि ते निघाले. स्वामी समर्थ अक्कलकोटच्या नजीक असलेल्या हर्दे, नागणसूर, हचनाळ प्रवास करीत. रोडगी व मिरगी ह्या 2 गावांमधील पायो नदीजवळ ते होते. वामनबुवा त्यांचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचले.
त्यांना भगव्या पताका घेऊन एका दिंडीत येत असलेली दिसली व दिंडीच्या अग्रभागी 7 फूट उंच परमात्मा योगीराज श्री स्वामी समर्थ होते. वामनबुवांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरताच श्री स्वामी म्हणाले, का रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस? वामनबुवांना अंतरेची खूण पटली. वेळ आली होती. योगीराज वामनबुवास हात धरून पायो नदीच्या तीरावर घेऊन आले. नदीच्या मध्यावर पाण्यावरच स्वस्तिकासन घालून बसले. दोघेजण स्नान करून तीरावर आले. वामनबुवांना जगदीश्वर श्री स्वामी आपले सद्गुरू होणार म्हणून अतीव आनंद झाला होता. त्या दिवशी वामनबुवांनी स्वतः नैवेद्याचा घास श्री स्वामी समर्थांच्या मुखात भरवला. स्वामी हे अत्यंत प्रसन्न होते. त्यांनी वामनबुवांना मांडीवर घेऊन कानात महामंत्राचा उपदेश केला व अवधूत गीतेची पोथी त्यांच्या अंगावर फेकून ते म्हणाले, आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील. आण तुझे काठोडे, दे मला. अशी आज्ञा झाल्याबरोबर वामनबुवांनी नेस्ती लंगोटी व्यतिरिक्त आपले सारे सामान स्वामी चरणी ठेवून अर्पण केले. श्री स्वामी समर्थांनी त्यांना गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करून यावे असे सांगितले. इसवी सन 1864 होते व वामनाचे वय त्यावेळी फक्त 16 वर्षांचे होते. वामनबुवा गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करून परत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांचे दर्शनास आल्यावर योगीराजांनी त्यांना आता तुमच्या मातोश्रींची सेवा करण्यास पुण्यात परतावे म्हणून निरोप दिला. मूळचे हुशार व लिखाणाचे चांगले अंग असल्यामुळे वामनबुवा सेवेकऱ्यांकडून इतर समर्थ शिष्याकडून समजणाऱ्या सद्गुरुलीला संग्रहित करून ते लिहून ठेवू लागले. पुढे मातोश्रीस येऊन बडोद्यास राहण्यास गेले. परंतु प्रतिवर्षी अक्कलकोटीची वारी त्यांची चुकली नाही. वामनबुवा एकदा सिंहस्थ पर्वाचा योग साधून नाशिकात त्र्यंबकेश्वरी गेले. गंगा स्नानादी विधी करून सप्तशृंगी निवासिनी आदिमाया जगदंबेचे दर्शनास ते गेले. आपल्या कुलदैवतेचे यथासांग पूजन व ब्राह्मण भोजन घातले. मंदिरात त्यावेळी भोपे नावाचे पुजारी होते. त्यांना वामनबुवांनी भक्तिपूर्वक विनंती केली की माता जगदंबेच्या श्रीमुखातील तांबूल प्रसाद म्हणून मिळावा. भोपे यांनी फुकट प्रसाद देण्यास नकार दिला. वामनबुवांनी आता मातेकडे हट्ट धरला की माझ्यावर तू प्रसन्न असशील तर तुझ्या मुखातील तांबूल आपोआप माझ्या हाती पडावा. वामनबुवांनी मनोमनी सद्गुरू श्री स्वामी समर्थांचीही प्रार्थना केली. जगदंबा श्री सप्तशृंगी माता श्री स्वामी समर्थांची अंकित तर होतीच, तिच्यासाठी परमात्मा योगीराजांनी खास जाऊन तांबूल कुटून दिलेला तिच्या स्मृतीत होताच. भगवतीच्या तोंडून आपोआप तांबूलाचा प्रसाद वामनबुवांच्या हातात पडला. भोपे पुजारी बघतच राहिले. असे काही अद्भुत प्रथमच घडत होते. वामनबुवांनी कृतार्थ भावनेने तांबूल प्रसादाचे सेवन केले. वामनबुवांना वेळोवेळी अक्कलकोटास आल्यावेळी श्री स्वामी समर्थांनी योगशास्त्रातील कूट प्रश्नांची उत्तरे देऊन शंका निरसन केले. आदिमूल जीवन तत्वे समजल्यानंतर ब्रह्मानंद लहरी पसरून वामनबुवांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने वामनबुवांनी द्वारका, नारायण सरोवर, प्रभासपट्टण, सुदामपुरी, कोडीनार, समुद्रतट, गिरनार पर्वत, डकोरनाथ आदी तीर्थांच्या यात्राही केल्या होत्या. एकदा ह्याच वामनबुवांची तब्येत बिघडली. अनेक रोग जडले. खोकला, अमांश, शरीरदाह, नेत्ररोग, मूळ व्याधीने ते हैराण झाले. नानाविध औषधे घेतली. अनेक वैद्य झाले. चिदाक्रांत आई व बंधूंनी अक्कलकोटास श्री स्वामीचरणी पत्र लिहून कळवले, परंतु त्यांचे उत्तर आले नाही. आई व भावास आपल्यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे ह्याचे वाईट वाटून वामनबुवा प्राणायाम करून आता जलसमाधी घ्यावी असे ठरवू लागले. एके रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपल्याचे पाहून उठले व जवळील सूरसागरात प्राणत्याग करण्यास निघाले. श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून त्यांची क्षमा मागून देहत्याग करण्यासाठी सूरसागरात उडी मारणार तोच परमदयाळू श्री स्वामी समर्थ तेथे प्रगटले. वामनबुवांचा हात धरून बाहेर ओढले व खाडकन त्यांच्या थोबाडीत दिली आणि बुक्क्यांचे मार देत ते कडाडले. मूर्खा, तुझे प्रारब्ध तुला भोगलेच पाहिजे. सहज समाधी सोडून जलसमाधी घ्यायला निघालास का? शरीरास त्रास झाला म्हणून प्राणत्याग करणे योग्य नाही. तुला कळलेले ब्रह्मज्ञान काय कामाचे? वामनबुवा क्षणभर भानावर आले. आपली चूक त्यांना उमगली. परमदयाळू श्री स्वामी समर्थांचे त्यांनी पाय धरले.
स्वतः श्री स्वामींनी हात धरून वामनबुवास घरी आणून सोडले. घरात पोहोचताच बंधू व आईसही त्यांच्या परम भाग्याने श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. बडोद्यात इतक्या रात्री श्री स्वामींना पाहून ते आश्चर्यचकित झाले होते. तेवढ्यात स्वामी गायब झाले. पुढे वामनबुवा अक्कलकोटात श्री स्वामींच्या दर्शनास आले व त्यांचे वय फक्त 28 वर्षांचे होते. श्री स्वामी समर्थ बुधवार पेठेतील मठात मंचकावर आरूढ झाले. वामनबुवा काठी टेकीत श्री स्वामी समर्थांच्या पुढे येताच स्वामी उद्गारले, निर्विकार व निर्विकल्प जीवित स्थितीत राहावे. इतरत्र काय चालले आहे हे पाहू नये. जीव ब्रह्मा इतके झाल्यानंतरही देह क्लेशाला घाबरून जलसमाधी घेऊ नये. स्वामींचे उद्गार फक्त वामनबुवांच्याच ध्यानी आले. ह्याच वामनबुवांनी पुढे बडोद्यास परतल्यावर सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुणानुवाद लीलांचे श्लोकबद्ध संस्करण करून श्री गुरु लीलामृत हा महनीय बोधग्रंथ लिहिला. मेरू पर्वताखाली निवडलेल्या श्री स्वामींच्या एका लीला सहचराचे हे कार्य पाहून श्री स्वामींनाही खूपच आनंद झाला होता. भाग 45 समाप्त. धन्यवाद.